नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम मैदानामध्ये उतरले आहेत। त्यांनी पहिल्याच दिवशी न्यायालयामध्ये ठाम आणि थेट भूमिका घेतली की संतोष देशमुख यांची हत्या ही एका व्यापक कटाचा भाग आहे। निकमांच्या विधानामुळे राज्य सरकारची भूमिका अधोरेखित झाली आहे। सरकार हत्या करणाऱ्यांना माफ करण्याच्या मानसिकतेचं नाही, मात्र खरा मुद्दा आता त्याही पलीकडे जाऊन उपस्थित होतोय की कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत सरकार पोहोचणार आहे का। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडून केले गेलेल्या युक्तिवादामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे आले आहेत आणि त्या आधारे हा कट किती व्यापक आहे ते सांगितलं गेलंय। निकम म्हणतात की वादाला सुरुवात झाली आहे ती 8 ऑक्टोबर पासून। तसंच त्यांचा हाही दावा आहे की मूळ वाद हा खंडणीचा होता जो वाढत गेला आणि हत्या झाली। खंडणीसाठी आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्या सोबत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांनी 2 कोटी रुपये मागितले। खंडणी द्या तोवर काम थांबवा असं या बैठकीमध्ये सांगितलं गेलं। पैसे मिळत नाहीत असं लक्षात येताच धमकी सत्र सुरू झालं। पहिली धमकी 26 नोव्हेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या कार्यस्थळावर जाऊन दिली। त्यानंतर धमक्या सुरूच राहिल्या। हा सगळा विषय उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये मांडला आहे। प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे, यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला मोरक्या जो गँग लीडर सुदर्शन घुले आहे, हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे। जी आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच म्हणजे या संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळं चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून न्यायालयामध्ये। आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना, त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल। आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत, ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढे राहणार आहे। देशमुख कुटुंबाला आता आशावाद दिसू लागला आहे। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या वकिलांनी निकम यांच्या युक्तिवादाला रोखून धरलं। वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी जे उत्तर दिलं ते पहा। उज्ज्वल निकम फोन कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशनचे पुरावे स्वतःकडे असल्याचं वारंवार सांगतात खरं, पण आरोपीच्या वकिलांना निकम कोणतेही पुरावे देत नाहीत अशी थेट तक्रार वाल्मिक कराडच्याकडून करण्यात आली। वाल्मिक कराडनं आरोपी म्हणून वकिलाच्या माध्यमातून हे पुरावे मिळाल्याशिवाय खटला पुढे चालू नये असंही न्यायालयाला सांगितलं। आरोपींवर दोष ठेवण्याची प्रक्रिया सुद्धा पुढे नेता येणार नाही असं वाल्मिकच्या वकिलांनी न्यायालयामध्ये म्हटलं आहे। मागच्या तारखेला जे आम्ही मागितलं होते कलम 183 नुसार जे साक्षीदारांचे जबाब नोंदवले न्यायालयामध्ये, कलम 18 नुसार जे आरोपींचे जबाब नोंदवले, तर त्याची आणि जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ CDR डिटेल्स असतील तर यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला दिले नव्हते। त्याची मागणी केली होती, त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे जबाब दिले, बाकी व्हिडिओज वगैरे अजून काही दिले नाही। आणि आता इथेच याच दरम्यान एक अत्यंत महत्त्वाचं वळण चर्चेला आलं। न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील या नात्यानं निकम यांनी थेट म्हटलं की संतोष देशमुखला कट करून मारण्यात आलं। बहुचर्चित मत्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली। जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात 1 तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली
की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे। ज्या पद्धतीनं निकम यांनी बाजू मांडली त्या दरम्यान जगमित्रचा उल्लेख झालाय। जगमित्र म्हणजे काय आणि त्याचा थेट संबंध कुणाशी आहे हे आता वेगळं सांगायला नको। याच कारणांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। राजीनाम्याच्या नंतरही मुंडे यांच्या भोवतीचं आव्हान मिटलेलं नाही। संतोष देशमुख, सुरेश धस, पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे अशी मुख्य पात्र ही धनंजय मुंडे यांच्या भोवती टिकून आहेत। सरकारी वकिलांनी जगमित्रचा उल्लेख केल्यानं हे प्रकरण आणखीनच गंभीर बनलंय। मुंडे यांच्या भोवतीची सर्व पात्र ही स्वाभाविकरित्या त्याचमुळे सक्रिय आणि सजग झालेली असतील। लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींची ते चौकशी करतील आणि त्यांचा जो उद्देश आहे की आपल्याला हे कळलंय की आरोपी कोण आहेत, हे कोणी केलं, परंतु हे कशामुळे झालं, या बीडचं ग्राउंड काय, या बीडमध्ये अशी परिस्थिती का ओढावली, का एवढे आरोपी तयार झाले, का त्यांना कुणाचं भीती वाटली नाहीत, का त्यांना कुणाचं एवढं अभय होतं, या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्या कडून आपल्या सगळ्यांना कळणार आहे। आता या प्रकरणामध्ये एक जुना संदर्भ आपल्याला लक्षात आणून द्यायला हवा आणि तो वक्तव्य असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दलचा आहे। हा संदर्भ पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा असल्यानं आधी आपण ते वक्तव्य पाहणार आहोत आणि मग त्याचं विश्लेषण करूया। आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय। मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे, मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। पंकजा मुंडे यांचं हे त्या दिवशीचं वक्तव्य आहे ज्या दिवशी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लागला। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अचानक पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याच्या बाबत जी भूमिका घेतली ती सगळ्यांनाच गोंधळात टाकणारी होती। पण आता या संपूर्ण वक्तव्याचे संदर्भ हळूहळू उलगडायला लागलेले आहेत। धनंजय मंत्री झाले त्यासाठी त्यांचं औक्षण करणाऱ्या ताईसाहेब अचानक का बदलल्या असा सवाल तेव्हा उपस्थित झाला होता। त्याचा संदर्भ आता पुढे येतोय। जगमित्रच्या कार्यालयामध्ये 8 ऑक्टोबरला धमकी दिली गेली असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। त्यानंतर धमकी 8 ऑक्टोबरला दिल्यावर डिसेंबरमध्ये धनंजय यांना मंत्री केलं गेलं। असं असताना मंत्रिपदापासून धनंजय यांना दूर ठेवता आलं असतं हे पंकजा सुचवत होत्या आणि आता त्याचे संदर्भ हळूहळू लागू लागले आहेत। दरम्यान सरकारी वकील जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या ही व्यापक कटाचा भाग आहे असं म्हणतात तेव्हा ते प्रकरण कोणत्या दिशेने जाणार याची कल्पना तुम्हाला आलेली असेल। कारण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत झालेल्या गंभीर आरोपांची एक यादीच आहे। धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आहेत की त्यांनी कुख्यात वाल्मिक कराडची पाठराखण केली। बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचाही आरोप त्यांच्यावर लागत आलाय। वाल्मिक कराड सोबत आर्थिक हितसंबंध असण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। संतोष देशमुख हल्लेखोरांना पाठीशी घालणे हा सुद्धा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर लागला आहे। धनंजय मुंडे यांनी मात्र हे सगळे आरोप कायम फेटाळले आहेत। आम्ही त्यांची जुनी वक्तव्य आपल्या समोर आणतोय
कारण राजीनामा दिल्यानंतर ते या विषयावर बोललेले नाहीत. अर्थात आरोप होत होते तेव्हाही ते तुलनेने शांत होते. वेळ मिळाला तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले. कसे ते ऐका. आता महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत. एका बाजूला या सगळ्या गोष्टी आहेत, दुसऱ्या बाजूला न्यायालयातली सुनावणी आहे. न्यायालयामध्ये निकमांच्याकडून पुरावे मिळत नाही असा बचाव आणि तक्रार वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी केली, पण त्यानंतरही संघर्ष काही थांबला नाही. दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये शब्दबाण चालले आणि त्यात न्यायालयातल्या प्रमुख व्यक्तीला म्हणजेच न्यायाधीशांना हस्तक्षेप करावा लागला. न्यायाधीशांनी म्हटलं की सगळी कागदपत्र ही आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावीत. निकम म्हणाले की कागदपत्र आम्ही देतो, केस पुढे घेऊन जाऊयात. वाल्मिकच्या वकिलांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि म्हटलं की निकम म्हणतील तसा खटला चालू शकत नाही. एका तासात सगळी कागदपत्र देतो असंही निकमांनी सांगितलं आणि खटला पुढे न्यावा असा आग्रह केला. पण वाल्मिकच्या वकिलांनी त्यावरही आक्षेप घेतला. वाल्मिकच्या वकिलांचं म्हणणं आहे की तुम्हाला गोपाळकृष्ण केसचा संदर्भ आठवत असेल. हे वकील खाडे यांनी निकम यांना उद्देशून केलेलं वक्तव्य आहे. तर कागद दिल्यानंतर आपल्याला अभ्यास करायला वेळ हवाय असं खाडे म्हणाले. न्यायाधीशांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि कागदपत्र ही आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावीत असं सांगितलं. आणि त्यानंतर हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी 10 एप्रिलला ठेवलं. 10 एप्रिलला याची पुढची सुनावणी होईल असं न्यायाधीश म्हणाले. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.